जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही थंबनेलवरून लक्षात आणलंच असेल की गुड गुड न्यूज आहे आणि जिल्ह्याला आठवडा मिळणार आहे 400 कोटी रुपये। तर मित्रांनो, हे जे अपडेट आहे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं अपडेट आहे। मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव असे कमेंट करतात की आमच्या जिल्ह्याचं अपडेट सांगा। जसं अपडेट येईल तशी आपण माहिती देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा पुढील 3 ते 4 दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्या व्हॉट्सअपद्वारे जर आपण चेक केलं तर निश्चितपणे आपल्याला आपली रक्कम किती आहे याची माहिती सुद्धा मिळू शकते। मित्रांनो, तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार। अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका। तर मित्रांनो, गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली होती आणि बऱ्याच जणांना वाटत होतं म्हणजे की दिवाळीतच पीक विमा मिळेल, अग्रिमची जी रक्कम आहे तर दिवाळीपूर्वीच मिळेल असं वाटत होतं। नंतर निवडणुका लागल्या, निवडणुकीच्या कालावधीमध्ये बराच हा पीक विमा लागला। तसंच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये सुद्धा घोषणा केली की 31 मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल, परंतु तसं घडलेलं नाही मित्रांनो। आणि आज 9 एप्रिल आहे। 9 एप्रिलपर्यंत बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। परंतु आता हे जे अपडेट आहे तर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं अपडेट आहे मित्रांनो। आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा रक्कम कोणत्याही क्षणी म्हणजे आठवडाभरात ही रक्कम कोणत्याही म्हणजे तात्काळ जमा होणार नाही, पुढील आठवड्यामध्ये किंवा ह्या 8 ते 10 दिवसामध्ये ही रक्कम जमा होईल अशी आशा करतो मित्रांनो। कारण या ठिकाणी आपण बघू शकता की जिल्ह्याला आठवड्याभरात मिळणारे 400 कोटी रुपये। तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार। खरीप 2024च्या अग्रिमसह विम्याचे 400 कोटी रुपये कोणत्याही क्षणी येणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात। चला तर वळूया आजच्या आपल्या या महा अपडेटकडे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी गुड न्यूज मिळालेली आहे। जिल्ह्याला आठवडाभरात मिळणारे 400 कोटी रुपये। तर बीडमधील 9 लाख शेतकऱ्यांचा विम्याचा आता प्रश्न मार्गी लागलेला आहे। सरकारने पहिला हप्ता न दिल्यामुळे जिल्ह्याचे अडकून पडले होते 400 कोटी रुपये। खरीप 2024च्या हंगामात झालेल्या अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले। या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाकडून तब्बल 63 मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता। याबाबत तात्काळ अग्रिम देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती। मात्र या दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीमुळे विम्याची ही रक्कम अडकून पडली होती। पुढे सरकार स्थापन झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागत नव्हता। मुळात सरकारने पहिला हप्ता न दिल्यामुळे जिल्ह्याचे 400 कोटी अडकून पडले होते। मात्र आता सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 400 कोटी रुपये कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या मेहनतीला यश आलेले आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीचा पीक विमा तात्काळ मिळावा यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रशासकीय कागदपत्राची पूर्तता करत निधी खेचून आणण्याचं काम जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले। यातून त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश आल्याचे दिसून येत आहे। खरीप 2024च्या अग्रिमसह विम्याचे 400 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तर सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम दिल्यानंतर आता विमा कंपनीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज दिली आहे। कारण आठवड्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनी तब्बल 400 कोटी रुपये वर्ग करणार आहे। जिल्ह्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम येणार आहे। खरीप 2024च्या अग्रिमसह या वर्षातील विम्याची ही रक्कम आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी विमा कंपनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे। खरीप 2024 मध्ये बीड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता। या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची खरीपांची पिके चांगलीच बहरात आली होती। मात्र त्याच वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले होते। झालेले हेच नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत पिकांचे तात्काळ पंचनामे केले। विशेष म्हणजे यावेळी स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या। जिल्ह्यातून जवळपास 11 लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते। मात्र त्यापैकी 9 लाख शेतकरी विम्यास पात्र ठरले आहेत। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अग्रिमच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो विमा कंपनीकडे पाठवला होता। त्यानंतर मागच्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी विमाच्या प्रतीक्षा करत होते। अग्रिम असो किंवा पीक विमा असो, मध्यावधी नुकसान भरपाईचा विमा असो किंवा पावसाचा नुकसानीचा विमा असो, शेतकऱ्यांच्या त्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा लागली होती। मुळात सरकारकडून पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित न झाल्याने विमा वाटपाची सगळीच प्रक्रिया रेंगाळली होती।
आता मात्र सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीला अदा केली आहे. त्यामुळेच आठवडाभरात जिल्ह्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्यासह अग्रिमचे तब्बल 400 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहे. विशेष म्हणजे या अनुषंगाने विमा कंपनीकडून सध्या गतीने काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच कोणत्याही क्षणी विम्यासह अग्रिमची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर मित्रांनो, ही एक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा. पण विसरू नका. भेटूया अशा काही नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.